काळजी घ्या ताई, जरासा उशीरच झाला पण तुमची फुलं आणलीत ताई. मला या घरातून कुठे जायला नकोस. आता माझ्या रूम मध्ये काही येऊ नकोस तू. पण ही एवढी मोठी तुझीच रूम आहे आणि तू इथेच राहा. इथून कुठे जाऊ नको. अहो ताई, घ्या की फुलं. घेते ना. माझ्या श्रेयसला लई आवडतो सोनचाफा आणि गुलाब पण. चला येते मी. थांबा थांबा, हे घे. अहो राहू द्या. अहो ठेवा हो, कामाला येते. चला येते. सुंदर, अति सुंदर. फुलं फुलं खूप सुंदर आहेत. तुझ्या मैत्रिणीने दिली का तुझ्यासाठी? नाही, माझ्यासाठी नाही, तिला मी श्रेयससाठी आणायला सांगितली होती. मी विचार केला होता की त्याला देईन. तो चिडलाय ना माझ्यावर. त्याचा माझ्यावरचा राग अजूनही शांत झालेला नाही. पण तरीही तो मला स्वतःहून म्हणला की तू या घरात राहू शकते म्हणून. मग मी विचार केला की त्याबद्दल कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करायलाच हवा ना, म्हणून फुलं द्यायचा विचार केला होता. मला माहिती नाही तो माझ्याशी आधीसारखं बोलेल की नाही, माझ्या हातून ही फुलं घेईल की नाही, पण तरी. घाबरू नकोस. अगं श्रेयस फुलं घेईल की नाही या कल्पनेनेच कोमेजून गेलीस तू. ते फुलं किती छान टवटवीत आहेत आणि तू नुसत्या विचारानेच कोमेजलीस. नाही नाही तारा, अगं संसार म्हटलं की असं होणारच. भांड्याला भांडं लागायचंच. आता आमचंच बघ ना, आत्याचं आणि माझं काही कमी भांडणं होतात. अगं आमच्या घरच्यांना वाटत होतं की आमचा संसार टिकतोय की मोडतोय, पण काही नाही, अजूनपर्यंत आहोत ना, अगदी सुरळीत चाललंय. काही काळजी करू नकोस, सगळं सुरळीत होईल. आणि तेव्हा देखील तुम्ही या गोष्टी आठवून स्वतःवरतीच हसाल. एक गोष्ट लक्षात ठेव, नात्याला वेळ देणं महत्वाचं आहे. बरोबर बोललात काका तुम्ही. नात्याला वेळ देणं फार महत्वाचं असतं. आणि जर ते नातं कोमेजत असेल तर त्याला उमलण्यासाठी परत प्रयत्नही करावा लागतो आणि धीरही धरावा लागतो. आता कसं अगदी बरोबर बोललीस. पण काका आता कळतंय, तुमच्याशी जेव्हा जेव्हा मी बोलते ना तेव्हा तेव्हा असं गिल्टी असल्यासारखं वाटतं. तुम्हाला केवढं चुकीचं समजत होते मी. पण आता तुला कळलं ना, मी कायम तुझ्या भल्याचाच विचार करतो. बरं, आता आपण निघूया, बरीच कामं आहेत. हो काका, मी त्या पाड्यातल्या गणाला सांगते हे सगळं आवरायला. बरं आलेच. ये. हो सुरू कर. हो श्रावणी, काय काय झालं? काय झालं? ये इकडे बस. ये बाई, बस. आई ग. श्रावणी, तुला खूप दुखतंय का?
मलम लावून देऊ का? नाही आत्या नको असू द्या, मी काम करते. काय काय झालं का शकुंतला? अहो काय सांगायचं, 2 नोकरांनी आज सुट्टी मारली, त्यामुळे घरातलं सगळं काम हिच्यावरती पडलं. आणि लादी पुसायला गेली आणि पाय घसरून पडली ना, बहुतेक कमरेत लचक भरली आहे तिच्या. अरे देवा, मी बघते. श्रावणी, खूप दुखतंय का ग तुला? हो ना ग, अगं लादी पुसताना घसरले आणि मग कंबरच लचकली ना माझी. आता एवढं सगळं काम राहिलंय, ते कसं करायचं मला त्याचंच टेन्शन आलंय ग. ऐक ग, नाही आता ते सगळं मीच करेन. आता लादी, भांडी, स्वयंपाक, पण आता घर म्हटल्यानंतर करायलाच लागणार ना. तू काही काळजी करू नकोस, मी करते सगळं. आत्या 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 हो, तुम्हाला काही करायची गरज नाही. कशाला काळजी करताय? मी आहे ना, मी करेन. ऐक ग. आणि श्रावणी, तू पण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, मी करते सगळं. आता तुम्ही एक काम करा, हिला आधी खोलीत नाही आणि हिच्या औषध पाण्याचं काय ते बघा. हो हो. हा, ये ये. तू नक्की करशील ना? पण अगं हो बाई, मी सगळं करेन, तू काही काळजी करू नकोस. जा बरं, आराम कर. थँक्यू. सावकाश. नक्की करशील हो ना? हो हो, जा तू आराम कर, मी बघते सगळं. आत्या बघा, काळजी घ्या. काळजी घे. सावकाश. सावकाश. हा काय बघते मी काका, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बघते सगळं. हो. काय हो, असे एकटेच का हसताय? मनासारखी कामं झाली की येतं असं हसू. काका येऊ का? या या या. अहो हे काय, अहो तुमची कंबर दुखते ना, मग तुम्ही चहा आणण्याचा त्रास का घेतलात? हो काका, खरं तर खूप दुखतीये, पण तुम्हाला माझ्याच हातचा चहा आवडतो ना, म्हणून मग मीच करून आणला. घ्या ना. हा थांबते. थँक्यू. वा. काका, मला ना आणखी एक बोलायचं होतं. बोला ना. ते ना, स्त्रियांनी सुरू केलेल्या बिझनेसच्या सक्सेस रेटवर आहे ना, मी थोडासा रिसर्च केलाय. सो त्यानुसार ना, स्त्रियांनी सुरू केलेल्या बिझनेस मागे फेल होण्यामागे फक्त प्रमाण. मला भेटायला प्रशांत सर आले. ठीक आहे, इथेच पाठवा त्यांना. हो सर. तर काका, माझा अभ्यास सांगतो ना तारापेक्षा सुद्धा मी जास्त शिकलेले. माझा अभ्यास पण झाला आणि माझ्यात नॉलेज आणि स्किल्स दोन्ही पण आहेत. त्यामुळे काका, या 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 बिल्डर या. श्रावणी, तुम्ही आणि तारा यांच्याकरता छान नाश्ता घेऊन या आणि चहा देईल. बरं काका, आणते. कशा आहात वहिनी साहेब? हा. अहो बरी बरी. हा छान. अहो तुम्ही गेल्यापासून कोल्हापूरची रौनक गेली आहे. तुम्ही शान आहात कोल्हापूरची. परत या. हो हो, येणार लवकर. तू कसा आहेस? साहेबांच्या आशीर्वादाने एकदम मस्त आहे. बरं ठीक आहे, तुमचं चालू दे, मी आलेच. या, बसा प्रशांतराव, बसा.
बोला, काय खबर बात? मग तुम्ही काय एकदम कडक फोटो पाठवले आहेत? आमचे शेख साहेब एकदम उतावळे झाले आहेत. तुम्ही त्यांचा फोन नाही उचलला म्हणून त्याने मला 5ही मुलींचे फायनल फोटो पाठवायला सांगितले आहेत आणि हवी ती रक्कम द्यायला तयार आहेत शेख साहेब. पण तुम्ही तर म्हणाला होतात की पाड्यातल्या 3 मुली, पण ते शेख साहेब म्हणतायत 5. हे कसं काय? त्या 2 मुली कोण आहेत? या तुम्ही. श्रेयस, मला माहिती आहे कदाचित तू माझ्या हातून ही फुलं घेणार नाहीस, पण कसंही करून ही फुलं तुला मिळावीत असं मला खूप वाटतंय रे. मी खूप प्रयत्न करते माझ्या भावना लपवण्याचा, पण तुझ्यासाठी असलेलं माझं प्रेम मी नाही लपवू शकत. ही फुलं बघून तुझ्या चेहऱ्यावरती जो आनंद येईल तो बघायला मिळाला तरी खूप आहे. सॉरी मला माहिती आहे मी तुझ्या खोलीमध्ये आलेलं तुला आवडत नाही. सॉरी, मी जाते. थांब. तुझ्या हातामध्ये काय आहे? काही नाही. नाही नाही, काहीतरी आहे, मला बघायचं. अरे काही नाहीये, खरंच काही नाही. दाखव. फुलं? कोणासाठी आणली ती फुलं? तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणासाठी आणणार बरं? तू रागवू नकोस.
चिडू नकोस प्लीज. खूप मनापासून आणली आहेत मी ही फुलं. मागच्या काही दिवसांपासून तू माझ्याशी इतका चांगला वागतोयस. मी घरी आल्यापासून माझी एवढी काळजी घेतोयस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायको म्हणून मला या घरात राहू दिलं. ही माझ्यासाठी माझी संजीवनी आहे. मला माहितीये तू खूप रागावलायस, माझ्यावर खूप चिडलायस, मी समजू शकते. पण तुझा राग घालवायला माझ्याकडे अख्खं आयुष्य आहे. आणि तुझ्या मते मी ज्या काही चुका केल्या आहेत ना, त्या चुका मी तुला विसरायला लावेन नक्की. हे सगळं तू माझ्यासाठी करतोयस ना, म्हणून तुला थँक्यू म्हणायचं होतं. म्हणून मी तुझ्यासाठी ही फुलं आणली. तुला नको असतील तर मी घेऊन जाते. दे. थांब. माझी फुलं आहेत ना ती, कुठे घेऊन चालली आहेस? आता मला दिली म्हणजे माझीच झाली ना ती. असं दिलेलं गिफ्ट परत नाही नेऊ शकत. तुला तर काहीच समजत नाहीये. दे माझी फुलं मला. गुड गर्ल. किती मस्त आहेत नाही फुलं. खूप मस्त आहेत. ऐक ग, तू बहरत आहेस का? तुझ्यामुळे लागलं मला हसतेस काय? मुद्दाम करतेस का तू हे सगळं? अगं सॉरी माझं लक्ष नव्हतं. खूप लागलंय का तुला? दुखतंय का? तुला ते लागलंच. बर कामं आहेतच भरपूर. जेवण झालंय पण भांडी तशीच पडली आहे, तुला माहितीये ना. आणि तुला हे पण माहितीये की दयानंद काकांना सकाळी 6:30 वाजल्यापासून चहा लागतो. जर हा सगळा पसारा तसाच राहिला तर सकाळी उठून कोण आवरणार? मलाच करावं लागणार आहे ना. कारण काय आहे ना, आपल्याकडची जी नोकर मंडळी आहे ना, ती 9 वाजेपर्यंत येत नाही. आणि ज्यांची आज सुट्टी आहे ना, ते उद्या जरी आले तरी ते येईपर्यंत आपलं सगळं काम झालेलं असणार आहे. गये तुझ्याशी बोलतेय मी. तू कशाला टेन्शन घेतेस? मी आहे ना, मी बघेन सगळं. तुला बरं नाहीये ना, तू आराम कर. ठीक आहे, मी सगळी कामं करेन. तारा, तुझं हेच हसू पुसून टाकायचंय मला. काही झालं तरी तुला या प्रोजेक्टवर मी काम करू देणारच नाही. घरातल्या कामांमध्ये तुला इतकं गुंतवून ठेवेन ना की दयानंद काका कंटाळून तुला या प्रोजेक्ट मधूनच बाहेर काढून टाकतील. आणि मग या प्रोजेक्ट मध्ये ते मला घेतील. दे माझी आहेत ना.
अरे वा, गुलाबाच्या फुलासारखं पाखरू लाजून लालबुंद झालंय. पाखरं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडतात, तसंच हे तारा नावाचं पाखरू लवकरच परदेशात उडून जाणार.